नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज शेतात आलेलो आहे आणि आज शेतात आलेलो असताना आपले बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांनी एक म्हणजे ते प्रश्न विचारत होते, तो म्हणजे कांद्याला तणनाशक किती दिवसांनी दिले पाहिजे आणि त्या संदर्भातच आणखीन काही प्रश्नाची उत्तरं पण मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची देणार आहोत। आणि आज जवळपास जो पेरणी केलेला कांदा आहे हा 20 ते 21 दिवसाचा कांदा आज कोणत्या अवस्थेत आहे, कशा क्वालिटीमध्ये आहे, ही क्वालिटी पण मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण दाखवणार आहे। आणि या कांद्याला मी जो तुम्हाला कांदा पेरणी केलेला कांदा जो आज दाखवणार आहे हा जवळपास 20 ते 21 दिवसांचा झालेला आहे आणि याला तणनाशकची फवारणी करून ही झालेली मित्रांनो आहे। तर तुम्ही आता हा कांदा पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्ही हा कांदा बघू शकता। 20 ते 21 दिवसांचा कांदा हा याची पेरणी करून झालेला आहे आणि याला तणनाशकाची फवारणी ही झालेली आहे। मित्रांनो, कालच याला तणनाशकाची फवारणी झालेली आहे आणि तुम्ही हे गवत बघू शकता कशा प्रकारे आता हे जे गवत आहे मित्रांनो हे आता जळायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, याच्यावर जे गोल तणनाशक आहे याची फवारणी केलेली आहे आणि या गोलमध्ये ऑक्सीफ्लोरोफेन हा घटक आहे आणि ह्या ऑक्सीफ्लोरोफेन घटक असणारा आणखी पण तणनाशक बाजारामध्ये मिळतात, तुम्ही त्यांची पण फवारणी करू शकता। आम्ही याची फवारणी करत असतो, ज्यामध्ये गोल आणि सोसायटी या दोन तणनाशकाची आम्ही याच्यामध्ये फवारणी ही करत असतो आणि याचा अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट पण हा आहे आणि चांगल्या प्रकारे गवत पण मित्रांनो मेलेला आहे। त्यासोबतच तुम्ही टर्गा सुपर या तणनाशकाची पण फवारणी ही मित्रांनो करू शकता। जास्त या शेतामध्ये तण हे निघालेलं नव्हतं, मात्र लवकरच म्हणजे आपण तशी पेरणी केल्यानंतर 17 ते 18 दिवसांनी पण कांद्याची पेरणी केल्यानंतर आपण याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी करू शकतो आणि जास्तीत जास्त आपण एक 22 ते 23 दिवसाच्या आधी ही फवारणी करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून जे निघालं जी मित्रांनो बारकं तण असते हे या फवारणी आपण कंट्रोल करू शकतो आणि आपल्याला जास्त भविष्यामध्ये तण कंट्रोल करण्यासाठी जास्त खर्च हा येत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला 21 ते 22 दिवसांचा सध्या परिस्थितीत पेरणी केलेला कांदा आहे। तुम्ही याची क्वालिटी बघू शकता। आता याला जवळपास 5 ते 6 दिवस कुठल्याच प्रकारचं पाणी हे मित्रांनो याला दिलं जाणार मित्रांनो जवळपास आता 20 ते 21 दिवसांचा हा कांदा झालेला आहे। याला तणनाशकाची फवारणी करून झालेली आहे। आता जवळपास 5 ते 6 दिवस याला कुठल्याच प्रकारचं पाणी हे दिलं जाणार नाही आहे आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी याला पाणी आणि त्यासोबतच याला खत पण हे दिलं जाणार आहे। या कांद्याला पेरणीसोबत DAP हे खत टाकलेलं होतं। आता जे दुसरं खत असणार आहे ते म्हणजे येणारे आता 5 ते 7 दिवसांनी याच्यामध्ये आपण याला म्हणजे हे शेतकरी आपला हा कांद्याचा प्लॉट नाही आहे, तर मित्रांनो हे शेतकरी आता याला 20-20-013 या कांद्याचा डोस हा देणार आहेत। आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की तुला कसं माहिती हे शेतकरी याला कोणता खता डोस देणार आहेत। मित्रांनो बघा, हे आमचेच काकांचं शेत आहे म्हणून तो काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त माझा यावर्षी कांद्याचा हा प्लॉट नाही आहे, कारण यावर्षी आपल्यावर शेत खाली नव्हतं। तुम्हाला मी सांगितलं आहे आपलं यावर्षी जे 2 एकर क्षेत्र आहे ज्यामध्ये मागच्या 12 वर्षापासून आपण कांद्याची पेरणी करत आहोत आणि त्यामुळेच पिकाचा फेरपालट म्हणून आपण त्यामध्ये यावर्षी हरभरा पिकाची लागवड केलेली आहे आणि एका क्षेत्रामध्ये कपाशी असल्या कारणाने आणि ते शेत कांद्याच्या पेरणीवेळी
जे आहे ते आपल्याजवळ तयार नसल्याकारणाने यावर्षी आपण कांद्याची पेरणी केलेली नाही. मात्र बाकीचे जे आपल्या घरातील इतर जे आहेत काका वगैरे यांचा कांदा आहेच आणि त्यांच्या शेतातीलच मित्रांनो हा कांदा तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारचं सध्या 20 ते 21 दिवसाचा कांदा आहे. याला तणनाशकची फवारणी करून झालेली आहे. येणाऱ्या 5 ते 6 दिवसांनी याला जे दुसरं खत आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की विश्व013 या खताचा दुसऱ्या डोसामध्ये वापर हा करणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो कांद्याच्या क्वालिटी पाहून, कांद्याची यानंतरची जी परिस्थिती आहे ते पाहून याच्या वेळोवेळी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या पण फवारण्या केल्या जाणार आहेत. आता याची फवारणी कशाप्रकारे केली जाणार आहे, कोणकोणत्या औषधांचा याच्यामध्ये वापर केला जाणार आहे, हे पण तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणारच आहे. आणि मित्रांनो जे तिसरं खत आहे, बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात आणि याचा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती सांगत असतो. आणि याच्यामध्ये पण पुन्हा सांगतो, जे 3 नंबरचं खत आहे, जे आपण पेरणी केल्यानंतर सुमारे 60 ते मित्रांनो 65 दिवसांनी देत असतो. त्या खतामध्ये शक्यतो 10-26-26 या खताचा वापर हा आपण केला पाहिजे आणि आम्ही पण करतो. कारण मित्रांनो या खतामध्ये जे पोटॅश आहे याची मात्रा ही चांगल्या प्रकारे आहे. 10-26-26 म्हणजे 26% याच्यामध्ये पोटॅश आहे, 26% याच्यामध्ये फॉस्फरस आहे. आणि कांदा हा 60-65 दिवसांचा, तर याला जास्त मोठ्या प्रमाणात नत्राची आवश्यकता असते. म्हणून मित्रांनो या 10-26-26 मध्ये फक्त 10%च नत्र म्हणजे युरिया हा आहे. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला 60 ते 65 दिवसांनी ज्या प्रमाणात आपल्या पिकाला जे खताची गरज पडत असते, अशा प्रकारचं हे खत म्हणजे 10-26-26 आहे. म्हणून तुम्ही याचा 60 ते 65 दिवसानंतर आपण जे खत देतो याच्यामध्ये तुम्ही याच खताचा नक्की वापर करावा. किंवा मित्रांनो तुम्ही आणखीनही वेगळ्या खताचा वापर करू शकता. मित्रांनो यानंतर तुमचे जर काही आणखी जर काही तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आणखी ज्यांनी पेरणी करून कांदा पीक मित्रांनो पेरलेला असेल त्यांना पण मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद.